जालन्यात शासकीय मुलींच्या वसतिगृहातील भोजनात आढळल्या अळ्या. तक्रारीनंतर प्रशासनाकडून चौकशी सुरू. वसतिगृह प्रशासन दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे समाज कल्याण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. जालना इथं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं मुलींसाठी चालवण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहातील भोजनात अळ्या निघाल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका मुलीच्या पालकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार देऊन चौकशीची मागणी केल्यानंतर समाज कल्याण निरीक्षकांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. जालन्यातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या जेवणात अळ्या आढळल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे वसतिगृहातील मुलींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. महत्त्वाचं म्हणजे याआधीही वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या होत्या. मात्र या तक्रारीकडे संबंधित प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शहरातील मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठी असलेल्या या शासकीय वसतिगृहात स्वच्छतेचा पूर्णतः अभाव असल्याचं मुलींनी सांगितलं आहे. वेळेवर आणि दर्जेदार जेवण मिळत नसल्याची तक्रारही मुलींनी केली असून या प्रकारामुळे थेट मुलींच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल घेत समाज कल्याण विभागाच्या निरीक्षकांनी वसतिगृहाची पाहणी केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात येणार असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. याच्यामध्ये आळ्या निघत होत्या, म्हणजे 2-3 वेळेस आळे निघली. एकदा उपम्यात निघली, एका भाजीत निघली, भातात निघली, परत कधी मध्ये केस पण निघते, म्हणजे पोळ्यामध्ये, भाजीमध्ये. एकदा वरणामध्ये पण केस निघला होता. आणि मॅडमला जेव्हा तक्रार केली तेव्हा मॅडम म्हणजे करू असं म्हणतात. 1-2 दिवस सुधारणा होती, पण नंतर परत तसं होतंय. आणि बार तक्रार केली तर मॅडमचं असं म्हणणं असतंय की तुम्ही मला टॉर्चर करायला, मला त्रास द्यायला, असं म्हणतात तुम्ही. काय काय आज भाजी तू फोटो काही टाकली होतीस, कशाची भाजी होती? म्हणजे आज शेपू पालक आणि ते वरण मिक्स भाजी होती. म्हणजे आता तक्रार केल्याच्या नंतर जेव्हा मी किचनचे फोटो काढले तेव्हापासून थोडी सुधारणा आहे. म्हणजे त्यांनी किचन वगैरे थोडंसं स्वच्छ ठेवलं. बरं, जेवण वेळेवर मिळत नाही असं पण स्वतः अधीक्षक म्हणतात. हा, म्हणजे नर्सिंगच्या ज्या काही मुली आहेत त्यांना नाही का जेवण भेटत नाही. म्हणजे त्यांचं कॉलेज सकाळपासून तर डायरेक्ट 5 वाजेपर्यंत आहे. मग त्यांना तसंच म्हणजे काही भुरकी घेऊन जातात, कधी असं म्हणजे पैविन वगैरे. याच्यामध्ये स्वच्छता अजिबात नाहीये. स्वच्छता जर म्हणजे किचनची तर स्वच्छता नव्हतीच, पण मी आता फोटो काढल्याच्या नंतर थोडीफार स्वच्छता. नाश्ता वेळ आणि पाठीमाग पण जे मुली डब्बा वगैरे तिथं घासतात तिथं पण स्वच्छता नाही. म्हणजे बरेच असे प्रॉब्लेम होते. मी बोलायच्या नंतरच ते सॉल्व्ह झाले. जसे की म्हणजे आतमध्ये जे आता ऐन वेळेला त्यांनी ते सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात, पण तुला मागं पण असा त्रास झाला? हा, म्हणजे याच्या आधी भरपूर वेळ झालेला आहे. आणि याच्या आधी म्हणजे कधीच असं म्हणजे गव्हर्नमेंटचे कोणीच अधिकारी तपासणी करायला आलेले नाही. ते तक्रार झाल्याच्या नंतर आज आलेले. नाव सांगते का? माझं नाव रुक्मिणी सुभाष सुतार. आणि तुम्ही जसं म्हणताय की आपण काही नोटीस पण देणार आहोत. प्रकार गंभीर आहे. यापूर्वी देखील असं झाल्याचं मुलींचं मत आहे. नाही, आमच्याकडे मुलींची तक्रार म्हणजे आत्ताच आली. आमच्या साहेबांचा फोन आला की बाबा मुलींच्या वसतिगृहाला जा म्हणून, जावळे मॅडम आणि मी समाज कल्याण निरीक्षक म्हणून. तर जाऊन या म्हणे, मुलींच्या काय समस्या आहेत त्या समजून घ्या, जाणून घ्या आणि काय अडचणीत बघा. आम्ही त्यासाठी आलो. मुलीशी चर्चा केली, मुलींनी मुलींच्या समस्या सांगितल्या आम्हाला. आता त्याच्यावर आम्ही तपासणी वगैरे करतोय. समस्या त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न. काय आढळलं आणि अजून आढळलं म्हणजे आम्ही फक्त विद्यार्थ्यांशी चर्चा केली सध्या. आणि आपण लोक आलेत म्हणून आम्ही बाहेर आलो. आपलं ऐकून घेण्यासाठी. काही कर्मचाऱ्यांशी काही म्हणजे तुम्ही म्हणलात की आम्ही त्यांना नोटीस वगैरे देऊ? हो, कर्मचाऱ्यांचं म्हणजे स्वच्छता वगैरे राहत नाही म्हणे, स्वयंपाक वगैरे म्हणजे. तर आम्ही त्यांचा खुलासा घेऊ, नोटीस वगैरे देऊन त्यांना. आणि जर त्यांना हे देऊ आम्ही मुदत वगैरे, म्हणजे काय त्यांच्या समस्या जाणून घेऊ. आणि जर नाही झालं त्यांच्या बदल्या वगैरेचं बघू, त्यांच्या जागी दुसरे कर्मचारी उचित कारवाई करू आम्ही त्याची. हॉस्टेलला वरिष्ठ अधिकाऱ्यांची किती दिवसाला भेट होत असते? साधारण इन्स्पेक्शन वगैरे होत असतात? होतात ना 3 महिन्यातून एकदा व्हायलाच पाहिजे. मुलींनी काय काय समस्या मांडल्या तुमच्याकडे? मुलींनी त्यांचं जेवण वेळेवर मिळत नाही म्हणे, नाश्ता टाईमवर भेटत नाही सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणे. आणि त्याच्यानंतर वाटाण्यामध्ये किडे निघतात, भाजी डाळमध्ये निघतात.
ते आता त्यांना ते सांगितलं आम्ही की प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आम्ही. बरं. आता यानंतर कर्मचाऱ्यांशी तुम्ही संवाद कराल का किंवा तुम्ही किचनची पाहणी कराल काय नाही? किचनची पाहणी वगैरे करून आम्ही नाव किचनची सांगा सर पाहणी तुमचं आणि पद. मी अनिल बनसी सुनगत, समाज कल्याण निरीक्षक, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जालना.